महेश सावंत सध्या बोलतायत, त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया. थेट बोलतायत. जे पहिला करत होते तेच करत होतो. हॉस्पिटल कोणाला काय अडचण असेल काय, सकाळपासून काल रात्री सुद्धा जो 3 लग्न आहेत आज आमच्या इथे, त्या 3 लग्नाच्या हळदीला रात्री गेलो होतो, उशीर झाला घरी. स्वतःला मला ते केस म्हणजे कापायला सुद्धा वेळ नव्हता. मग रात्री मी शेवटी 11:30ला एकाला बोललो मी येतोय म्हणून, आणि मग जवळजवळ 12:30-1 वाजले मला ते सगळं करेपर्यंत. वेळ कमीच मिळतो आता तर. उद्यापासून तर वेळ कमी मिळणार, कारण एवढी लोकांची कामं राहिली आहेत. लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत की आतापर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी कामं केली नाहीत ती कामं आता आपल्याला पूर्ण करायची. आणि मला 100% खात्री आहे जनतेचा कौल हा माझ्या बाजूने आहे. कारण सिद्धिविनायकच्या इथे, सिद्धिविनायकच्या बाजूला छोटासा गार्डन आहे, तिथे आम्ही लहानपणी आमचा अभ्यास म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत आमचा ग्रुप सगळा, जे आज मोठमोठे ऑफिसर आहेत, कोण कलेक्टरपर्यंत गेलेले आहे, कोण MVP, आता योगेश चव्हाण आमचा सिनियर झाला. म्हणजे असे सगळी मुलं आम्ही इथे अभ्यास करायला, कारण छोटं घर 10x10चं घर असल्यामुळे तिथे अभ्यास करू शकत नव्हतो. या सिद्धिविनायकच्या आशीर्वादाने आज आमचे सगळे ग्रुप एकदम वेल क्वालिफाईड झाले आहेत. त्यात कोणा माझ्यासारखा एक पॉलिटिकल एकच झालाय, बाकी सगळे गव्हर्नमेंट कोण प्रायव्हेट याच्यामुळे झाले. पण सिद्धिविनायकचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. दुसरी बाब अशी आहे की सिटिंग आमदार सदा सरवणकर आहेत, दुसरीकडे ठाकरे पुत्र आहेत, असे दो दिग्गज उमेदवार, आणि त्यामध्ये तुम्ही एक उमेदवार, सर्वसामान्य उमेदवार. काय वाटतं तुमचा विजय सुकर? आता एक 2 तासात सगळाच कौल, जनतेचा कौल समजेलच आपल्याला. परंतु कसं आहे बघा, विजयाची खात्री असल्यामुळे मी बिंदास आहे. आजही मी बिंदास आहे, कालही होतो आणि उद्याही तसंच राहणार आहे. हार जीती जीवनातली एक पायरी असते. हार असते कोणाला, शेवटी बघा ही स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कोणतरी एक जिंकणार. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण आपलं दैनंदिन काम चालूच ठेवणार. एकीकडे तुम्ही नगरसेवक बनण्यासाठी सुद्धा इच्छुक होतात काही वर्ष, तेव्हा बनताना आलं. आता आमदारच्या रिंगणात तुम्ही उभ्या, आमदार बनणार विश्वास? मला एक तुम्हाला सांगतो ना, मी जेव्हा राजकारणात आलेलो, म्हणजे मला वाटते 93-94ची गोष्ट आहे. आमच्याकडे BMCला रानडे बाई होत्या आणि ती मला एकदम मुलासारखी करायची. तेव्हा खिशात पैसे नसायचे, तीच नाश्ता द्यायची. तेव्हा मला ती सहज बोलेल, तुझा हात दाखव रे. मी आपला दाखवला हात. ती तेव्हा मला ती वाक्य अजूनही आठवतात. मला बोले तू आयुष्यात नगरसेवक होणार नाही, तू बनणार तर आमदारच बनणार. आणि हे सगळं बघा आता ऑटोमॅटिक सगळं जुळून आलं. ती आठवण मी तिला शोधतो, कारण ती शिरोडकर मंडईमध्ये राहायची, पण आज शिरोडकर मंडई तुटली आहे. त्यामुळे ती आमची रानडेबाई आता जिवंत आहे काय मला माहिती नाही, कारण ती रिटायर होऊन जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली असते. मध्ये मला एकदा दादरला फोन करून त्यांनी बोलवलेला की महेश कुठे आहे म्हणून. म्हणजे तुमचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार दोन्ही आहेत तेही विजयाचा विश्वास व्यक्त करतायत. बघा, जोपर्यंत रिझल्ट लागत नाही, मॅच सुरू झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही पार्टी जिंकणार, मीच जिंकणार. शेवटी रिझल्ट आता 2 तासांनी समजेलच. 8 वाजता पोस्टल आहे, त्यामुळे हळूहळू समजेल लोकांना. ते त्यांचा कॉन्फिडन्स असेल तर ते जिंकतील. मला 100% कॉन्फिडन्स आहे, मी जिंकणार. जिंकण्याचा विश्वास व्यक्त करतायत? नाही मी काल फक्त गेलो, काल आमचे ते भाजपचे. और मुझे यकीन है कि जीत हमारी होगी जी. हाँ, मिस कर रहे हो? ये बहुत मिस कर रहा हूँ. देखो जिंदगी में हर एक मोड में मैं मिस करता हूँ. पापा की काउंटिंग में मैं जाता था, मेरी काउंटिंग में पापा रहते थे, तो हर एक चीज, हर एक मोमेंट मिस होता है. पर कहीं ना कहीं जो मुझ में ताकत है आज लड़ने की, आज आपके सामने आने की, अंदर आने की, वो कहीं ना कहीं मेरे पापा ही दे रहे हैं मुझे, और वो ताकत के साथ मैं आगे बढ़ रहा हूँ और इंशाल्लाह जरूर जीतूंगा. और आपने पहले भी कहा है कि ये जो जीत है वो पापा के लिए श्रद्धांजलि होगी, तो क्या जनता आपके साथ है? जनता मेरे साथ है तभी मैं जीतूंगा ना.